तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। जर तुम्हाला गोष्टी आवडत असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। तर जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करतो। मी अनिशा। मी दिसायला सुंदर आहे। माझे वय 28 आहे। माझे लग्न होऊन 3 वर्ष झाले होते। माझे लग्न झाले तेव्हा मला वाटले मला जे माझ्या घरी जे सुख मिळाले नाही ते इथे मिळेल, कारण माझे बाबा मी 15 वर्षाची असताना वारले। माझ्या आईने मला आणि माझ्या भावाला खूप काम करून मोठे केले आणि माझे लग्न करून दिले। मी पण लग्न आधी जॉब करत होते। माझे शिक्षण 12वी पर्यंत झाले होते। माझा नवरा जेव्हा माझे लग्न झाले तेव्हा मला खूप चांगला वाटू लागला होता, पण काही दिवसातच समजले की त्याचे दुसरीकडे सुरू आहे आणि त्याचे खूप वर्षापासून सुरू आहे। माझा नवरा मला टाइम देत नव्हता, तसेच काही विचारल तर ओरडायचा, कधी कधी मारायचा पण। तो दोन तीन दिवस बाहेर राहायचं। जर मी विचारले तुम्ही कुठे जाता तर म्हणायचा, तू जास्त विचारपूस करत नको जाऊ, तुला राहायचे असेल तर राहा, नाही तर तू पण आपल्या घरी जा। आता मला काय करावे काय नाही असे झाले होते। मी आता विचार केला आणि एक काम शोधले आणि जॉबवर जाऊ लागले। जॉबवर जात असल्याने सासूबाई पण खुश होत्या, कारण मी घरचा खर्च पूर्ण करत होते आणि सासूबाईला पण काही पैसे देत होते। माझ्या जॉबवर एक माणूस होता। माणूस म्हणजे त्याचे वय जवळपास 30 असेल। अगोदर त्याने मला संपूर्ण काम समजावून सांगितले। तो मला खूप चांगल्या प्रकारे समजून सांगत होता आणि त्याच्या सांगण्यावरून मला खूप लवकरच काम समजले। त्याचे नाव विलास होते। तो शांत स्वभावाचा होता। जास्त कुणाशी बोलायचं नाही, बोलायचं असेल तर कामापुरतच बोलायचं असे त्याचे होते। पण तो आणि मी बोलत होतो, पण जास्त नाही। एकदा मी डब्बा नाही आणला होता आणि मला भूक पण लागली होती। विलासने डब्बा आणला, जो जेवण करायला जात होता। तर मला विचारले, तू जेवण नाही करत का? तर मी म्हणाले नाही। तो म्हणाला, का बर डब्बा नाही आणला का? मी नाही म्हणून मान हलविली। तो मला म्हणाला, अरे चल, जेवण नाही करशील तर कामात मन नाही लागणार। तसही मला भूक लागली होती। आता आम्ही सोबत जेवण करू लागलो आणि जेवता जेवता तो मला विचारपूस करू लागला, घरी कोण असते, कुठे राहते? मी त्याला माझा पत्ता सांगितला। तर तो म्हणाला, मी पण तिकडेच राहतो, माझा पण जायचं तोच रोड आहे, उद्यापासून तो माझ्या सोबत यायचं। मी त्याला नाही म्हणाले। तर तो मला, का बर विश्वास नाही तुला माझ्यावर? मी म्हणाले, विश्वासच प्रश्न नाही, पण कशाला तुम्हाला त्रास? तो म्हणाला, मला कसला त्रास होईल? तू माझी मैत्रीण आहे आणि तुझे येण्या जाण्याचे पैसे वाचेल तर ते तुझ्या कामात येईल। मी त्याला हो म्हणाले। त्यांनी मला नंबर मागितला आणि मी त्याला नंबर दिला। दुसऱ्या दिवशी त्याने मला सकाळी कॉल केला आणि म्हणाला, मी इथे आलो आहे। मग मी त्याच्या सोबत जॉबवर गेले। आता तो मला गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज पाठवू लागला आणि मी पण त्याला रिप्लाय देत होते। आता आमचे बोलणे वाढू लागले आणि आमचे मन जुळू लागले। मलाही तो आता आवडू लागला होता आणि त्याला पण मीही काय करणार होते, कारण माझे पण मन होते, मला पण भावना होत्या आणि त्याला पण मी आवडू लागले होते। पण आम्ही कधी एकमेकांना बोलत नव्हतो। आता आम्ही कधी कधी जॉब नंतर बाहेर नाश्त्यासाठी जात होते आणि एक दिवस तो मला आपल्या घरी घेऊन गेला। त्याच्या घरी त्याची म्हातारी आई होते। त्याने माझी ओळख आई सोबत करून दिली। मी त्यांना नमस्कार केला आणि त्याने आईला चहा बनवायला सांगितलं। मी म्हणाले, आईला कशाला त्रास देता, मीच बनवते चहा। नंतर मी चहा बनवला आणि आम्ही चहा पिलो। आता आमचे बोलणे तसेच भेटणे वाढले होते। तो मला एक दिवस म्हणाला, मला तुझ्याशी बोललो नाही तर करमत नाही। माझे पण तसेच झाले होते। एक दिवस आम्ही मार्केटमध्ये गेलो। त्याने आपल्या आईसाठी साडी घेतली आणि मला म्हणाला, आपण अगोदर माझ्या घरी जाऊन कपडे ठेवू, त्यानंतर मी तुला सोडतो, कारण मला माझ्या मित्राचे लग्न असल्यामुळे बाहेर जायचे आहे आणि लग्न पण तुझ्या घराजवळच आहे। मी त्याच्या घरी गेलो। आम्ही त्याच्या घरी पोहोचलो तर त्याची आई घरी नव्हती। त्याने इकडे तिकडे पाहिले तर दिसली नाही। मग बाजूच्या काकूने सांगितले, तुझी आई आणि माझी सासू बाहेर गेले आहे, रात्रीपर्यंत परत येतील। आता तो आणि मीच घरी होते। तो म्हणाला, मी फ्रेश होतो, तू चहा बनव। तो फ्रेश होऊन आला। मी चहा बनवत होते तर मला अचानक खिडकीमधून पाल दिसली आणि मी घाबरली।
मी तिथून जात असताना विलास येत होता. मी त्याच्या जवळ गेले आणि त्याने मला पकडले. आता मला काही समजत नव्हते, कारण त्याचे हात नको तिथे लागले होते आणि त्यामुळे मला वेगळेच वाटू लागले होते. तो आता माझ्याकडे पाहत होते आणि त्याच्या डोळ्यात एक विलक्षण प्रेम दिसत होते. आता आमच्या अंगात आग लागली होती आणि ती आग काही करण्यास भाग पाडत होती. आता त्याने मला एकदम जवळ, आता तर काय करू नाही असे झाले होते. त्यामुळे मी तिच्या प्रत्येक कामात प्रतिसाद देऊ लागले होते. त्यानंतर मला अचानक चहा खाली जाण्याचा आवाज आला आणि आम्ही वेगळे झालो. त्यानंतर त्याने मला माझ्या घरी सोडले आणि तो लग्नाला गेला. माझ्या पण मनात खूप भावना होत्या, त्याच बाहेर निघाल्या होत्या. त्यामुळे मला खूप बरे वाटू लागले होते.